नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त आपण कोणत्या सेवा करू शकतो। ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी दत्त जयंतीपर्यंत रोज ह्या 10 मिनिटाच्या सेवा करायच्या आहे। आता बघा, बऱ्याच जणांनी 21 दिवसांच्या 11 दिवसांच्या स्वामी चरित्र सारामृत पारायणाच्या सेवा चालू केल्या असतील, इतर सेवा चालू केल्या असतील। आता ज्यांना कामामुळे काहीच सेवा करायला शक्य झालं नसेल किंवा सेवा केली नसेल आणि ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे, ज्यांना गुरुचरित्र पारायण देखील करायला टायमिंग नसेल किंवा शक्य नसेल, तर तुम्ही ह्या सेवा दत्त जयंतीपर्यंत नक्कीच करू शकतात। तर बघा, 9 डिसेंबरपासून दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू झाला आहे। तर सर्वात प्रखर आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे प्रहर सेवा। गुरुचरित्र पारायण सप्ताह हा आपल्या जवळच्या दत्त मंदिर, स्वामी समर्थ केंद्र यात चालू झालेला आहे। ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला सहभागी होता आलं नाही, टाईम देता आला नाही, त्यांनी प्रहर सेवेला नक्कीच उपस्थित राहायचं आहे। तर बघा, अखंड 9 दिवस जपमाळ, वीणावादन आणि स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ पठण या सेवा चालू झालेल्या आहे। दिवस आणि रात्र 24 तास या सेवा कंटिन्यू चालू असतात। आपण नक्कीच आपले 10 मिनिटं या सेवेसाठी देऊ शकतो। तुम्हाला जरी कुठल्याही प्रकारच्या सेवा करायला शक्य झालं नसेल, तर तुम्ही नक्कीच या 7 दिवसांमध्ये तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात जाऊन या 10 मिनिटाच्या सेवा करू शकतात। बघा, वीणावादन असतं, तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात। 1 माळ, 5 माळ, 11 माळी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ह्या सेवा करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत याचा 1 पाठ करू शकतात किंवा 3 अध्याय जरी आपण तिथे जाऊन वाचले तरी चालणार आहे। जर का आपण ह्या सेवा घरी करत असाल तरी देखील ह्या सेवा ह्या सप्ताहाच्या काळात जर का तुम्ही केंद्रात जाऊन केल्या तर बघा, याचं फळ हे खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं। आता सेवा मोठी केली काय, छोटी केली काय, सेवा ही सेवा असते। ज्यांना सेवा मोठी करणं शक्य असेल त्यांनी मोठी करा, ज्यांना सेवा मोठी करणं शक्य नाही त्यांनी छोटी सेवा केली तरी चालेल। मग असं नाही मोठी सेवा केली म्हणजे मोठं फळ मिळेल किंवा छोटी सेवा केली म्हणजे छोटं फळ मिळेल, तर असं काही नसतं। शेवटी आपला विश्वास महत्त्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि आपण जी पण सेवा करत आहोत ती किती मनापासून करतो, आपले कर्म कसे आहेत यानुसार आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। बघा, स्वामींना सर्व काही माहिती असतं, सर्व काही दिसत असतं। आपण जी पण काही सेवा करणार आहोत ही सेवा फक्त आपण मनापासून करायचं आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात आपण प्रहर सेवाही करायची आहे। आता ह्या प्रहर सेवेसाठी नाव नोंदणी करावी लागते। तर ही नाव नोंदणी तुम्हाला 9 तारखेच्या अगोदरच करायची होती। आता हा व्हिडिओ जे उशिरा बघत आहेत त्यांनी नाव नोंदणी चालू असेल तर नाव नोंदणी करा, किंवा नाव नोंदणी न करता देखील तुम्हाला जर का सेवा करायला भेटली तर तुम्ही ती सेवा करू शकतात। तिथे एक वही ठेवलेली असते, सेवा करून झाल्यानंतर त्या वहीमध्ये आपलं नाव लिहायचं असतं। आपण कुठली सेवा आणि कोणत्या वेळेत केली हे आपल्याला लिहून ठेवायचं असतं। कारण बघा, जी आपण सेवा केंद्रात जाऊन करतो, या केंद्रात जाऊन करत असतो त्या सेवेचं लिखापली होत असते आणि ही लिखापली केलेली वही ही आपल्या केंद्रात जात असते, दिंडोरी प्रणित केंद्रात ही जात असते। ही वही गुरु माऊलींपाशी जात असते, त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं नोंद आपल्याला नक्की करायचं आहे। दत्त जयंती आपल्या कॅलेंडरनुसार 14 तारखेला म्हणजेच शनिवारी दिली आहे। दत्त जयंती शनिवारी ही रात्री साजरी केली जाते। त्याचप्रमाणे आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार दत्त जयंती ही 15 तारखेला साजरी केली जाणार आहे। 15 तारखेला रविवार येत आहे आणि केंद्रानुसार या गुरुचरित्र पारायणाचा सप्ताहाची सांगता ही 16 तारखेला येत आहे। तर बघा, आपल्याला जरी काही सेवा करणं शक्य नसेल किंवा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल आणि काही कारणामुळे 9 तारखेपासून पारायण करता आलं नसेल, त्यांनी आत्ता जरी पारायण करायला सुरुवात केली तरी चालणार आहे। तुम्ही हे पारायण आज करू शकतात, उद्यापासून करू शकतात, किंवा तुम्ही हे पारायण दत्त जयंतीपासून पुढे 7 दिवस करू शकतात। आता ज्यांना दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता करायची आहे त्यांनी हे पारायण अगोदर चालू केलं असेल। तुम्हाला जर का आज, उद्या, परवा
या दिवसात पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात. तुमची ही सांगता पुढे 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी तुम्ही याचं उद्यापन हे करू शकतात. आता महिलांना मासिक धर्मामुळे, मासिक अडचणीमुळे पारायण करायला जमलं नसेल, त्यांनी मनात कुठलंही वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. कारण हा मासिक धर्म आहे, हा प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलेला येत असतो. तुम्ही त्याऐवजी दुसऱ्या सेवा ह्या करू शकतात किंवा तुम्ही घरी पारायण करणार असाल तर तुम्ही तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर देखील पारायण करू शकतात. फक्त त्याची सांगता तुमची ही दत्त जयंतीच्या दिवशी येणार नाही, तर ती पुढे सांगता तुमची येणार आहे. त्याऐवजी तुम्ही इतर सेवा करू शकतात. जसं की तुम्ही आजपासून करायच्या असतील सेवा तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा रोज एक पाठ, रोज एक पारायण दत्त जयंतीपर्यंत करू शकतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राची माळ जप करू शकतात. श्री गुरुदेव दत्त या मंत्राची माळ जप करू शकतात. आपल्या ज्या पण काही सेवा आहे, जसं की तारक मंत्राची सेवा किंवा गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय, 18वा अध्याय या अध्यायाचं पठण तुम्ही रोज एक वेळा करू शकतात किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा करू शकतात. गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय तुम्ही रोज एक वेळा पठण करू शकतात. आता ज्यांना इच्छापूर्तीसाठी सेवा करायची असेल, संकल्प सोडून सेवा करायची असेल, त्यांनी एक नारळ घ्यायचा, एक खडीसाखर घ्यायची आणि स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींसमोर हे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे, हे स्वामीराया माझ्याकडनं ह्या सेवा करून घ्या. या सेवा मी दत्त जयंतीपर्यंत करणार आहे. आपण स्वामींना सांकडं घालायचं आहे आणि स्वामी महाराज त्या सेवा आपल्याकडनं कशा करून घ्यायच्या हे ते बघतील. आपण फक्त नारळ ठेवून यायचं, प्रार्थना करायची आणि आपल्याला ज्या पण सेवा करायच्या आहे त्या सेवा तुम्ही करू शकतात. आता तुम्ही 7 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात. तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकतात. तुम्ही दत्त जयंतीनिमित्त 1 दिवसाचं देखील पारायण करू शकतात. आता हे पारायण कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. त्याचं उद्यापन कसं करायचं त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तुम्हाला जर का स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची 21 पारायण करायची असेल, 11 पारायण करायची असेल, तरी देखील तुम्ही आजपासनं हे सुरू करू शकतात. तुम्हाला एका दिवसाला 2 पाठ करावे लागतील. मग एक पाठ तुम्ही सकाळी करू शकतात, एक पाठ तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सेवा करायच्या नसतात. या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात. तुम्हाला मध्ये गॅप पाडायचा असेल किंवा एखाद्या दिवशी तुमच्याकडनं हे पारायण झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 2 पारायण करून तो दिवस तुमचा भरून काढू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात. रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकतात. आता ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या सेवा तुम्ही संकल्प सोडून करू शकतात किंवा संकल्प न सोडता जरी केल्या तरी चालणार आहे. आता ज्यांना रोज ह्या सेवा करणं म्हणजे बघा, स्वामी चरित्र सारामृत हा एक पाठ करणं म्हणजे 1 ते 1.5 तास आपल्याला लागतो. एवढा वेळ सेवा करणं शक्य नसेल, त्यांनी अगदी 10 मिनिटाच्या ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे. मग तुम्ही 10 मिनिटाच्या सेवेमध्ये नामस्मरण करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या 10 मिनिटाच्या मंत्रमाळ जपेच्या सेवा करू शकतात. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे, स्वामीचरित्र अवतरणिका दिलेली आहे. तुम्ही ती पठण करू शकतात. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्यानंतर 1 वेळा स्वामीचरित्र अवतरणिका आणि 1 वेळा गुरुचरित्र अवतरणिका पठण करा. बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं आणि स्वामीचरित्र पारायण केल्याचं फळ मिळणार आहे. सेवा मोठी असो किंवा छोटी असो, आपण ती किती विश्वासाने करतो, किती श्रद्धेने करतो, आपल्या मनात किती विश्वास आहे त्यावर आपल्याला त्याचं फळ मिळणं हे अवलंबून असतं. त्यामुळे मोठी सेवा जमली जरी नाही, अगदी जरी 10 मिनिटाची सेवा जरी केली, मनापासून जरी केली, तरी ती स्वामींपर्यंतही पोचणार आहे. स्वामी महाराज असं म्हणत नाही की तुम्ही दररोज माझ्या समोर बसून दिवसभर माझी सेवा करा. स्वामी म्हणतात, तू जी पण काही सेवा करणार आहे ती अगदी मनापासून कर, माझ्यावर विश्वास ठेवून कर, तुझ्या सेवेचं फळ हे तुला मिळणारच आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेला आपल्या डोक्यात वेगळे विचार असतात, आपल्या डोळ्यासमोर वेगळं चित्र असतं. मग अशावेळी आपण या पद्धतीने जर का सेवा केली, आपला स्वामींवर विश्वास नसेल, आपण सेवा करतो, आपल्या मनात वेगळे विचार असतील, आपण सेवा करतो आहे परंतु आपले विचार वेगळे चालू असतील, आपल्यासमोर वेगळं टेन्शन असेल, दुःख असतील, अडचणी असतील, तर ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला सेवेमध्ये मग्न व्हायचं आहे.
या सर्व गोष्टी बाजूला ठेवून ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करू त्यावेळेस आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं. कारण बरेच जण म्हणतात आम्ही सेवा करतो परंतु आम्हाला ह्या सेवेचं फळ मिळत नाही, आम्ही केलेल्या सेवेमुळे इच्छापूर्ती होत नाही. तर बघा, त्या टायमाला ह्या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. सेवा करताना ती निस्वार्थपणे करावी, सेवा करताना ती मनापासून पूर्ण श्रद्धेने करावी. सेवा करताना आपल्या मनामध्ये इतर कोणाचाही विचार नको, इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जायला नको. अशी ज्यावेळेस आपण सेवा करू त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ हे लवकर आपल्याला मिळत असतं. तर या पद्धतीने आपण ह्या सेवा दत्त जयंतीपर्यंत करू शकतो. ज्यांनी अजूनही सेवेला सुरुवात केली नसेल त्यांनी नक्कीच ह्या सेवा करायच्या आहे. त्याचप्रमाणे अजून तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करू शकतात याविषयीची माहिती आपल्या चॅनलवर आलेल्या व्हिडिओमध्ये आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे दत्त जयंती कशी साजरी करायची, दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही कुठले स्तोत्रमंत्र पठण करायचे याविषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.